हा उपाय 15 एप्रिलला चुकवला तर वर्षभर वाट पाहावी लागेल. 15 एप्रिल हा दिवस साधा नाही. हा दिवस आहे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीचा. आणि या दिवशी एक नाही तर 3 शक्तिशाली योग एकत्र येतात. जर आयुष्यात अडथळे येत असतील, पैसा टिकत नसेल, किंवा मनोकामना पूर्ण होत नसतील, तर आजचा हा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो. या दिवसाचं महत्त्व. या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी. प्रदोष आणि मासिक शिवरात्री. हे 3 दिव्य योग एकत्र येतात. म्हणूनच या दिवशी केलेले नामस्मरण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि उपाय सामान्य दिवसापेक्षा अनेक पट वेगाने फल देतात. हा दिवस म्हणजे स्वामी कृपा मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. जर तुमच्या आयुष्यात पैसा येतो पण टिकत नाही, कामात अडथळे येतात, प्रगती थांबलेली आहे, किंवा कितीही प्रयत्न करूनही मनोकामना पूर्ण होत नाही, तर समजून घ्या, ऊर्जा अडलेली आहे. आणि यासाठीच हा उपाय खूप प्रभावी आहे. हा उपाय अगदी साधा आहे, परंतु तुमच्या आयुष्यात पूर्णपणे बदल होणार. कारण हा स्वामी समर्थांचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. तुम्ही एकदा करून पहा. आणि हा व्हिडिओ तुमच्या पुढे आला असेल तर समजा स्वामी समर्थांनी तुम्हाला निवडलं आहे. त्यामुळे हा उपाय अगदी घरच्या घरी केला तरी चालतो. या उपायामध्ये स्वामींच्या नामस्मरणाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. कारण स्वामींच्या नावामुळे कोणतंही आणि कितीही मोठं संकट असू द्या, ते टिकत नाही. त्यामुळे सदैव स्वामी समर्थांच्या नावाचा जप केला तर आपल्या समस्या अवश्य सुटतील आणि उद्या
अतिशय प्रभावी दैवशाली योग आलेला आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही करून पहा. ऊर्जा अडलेली आहे आणि यासाठीच हा उपाय खूप प्रभावशाली आहे. या दिवशी आता उपाय ऐका. या दिवशी तुम्हाला फक्त एक नारळ घ्यायचा आहे. फक्त नारळ. सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ ठिकाणी बसायचं. नारळ हातात घेऊन मन शांत करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा स्वामी समर्थांच्या नावाचा नामजप 108 वेळा जपायचा. यानंतर तो नारळ स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचा आणि मनातली इच्छा समस्या सांगायची. नंतर तो नारळ मंदिरात अर्पण करा. दत्त मंदिर किंवा समर्थ मंदिर, आणि शक्य झालं तर वाहत्या पाण्यात विसर्जित केला तर खूप चांगलं. पण हा उपाय अगदी श्रद्धेने केला तर चमत्कार होतोच. कारण स्वामी आपली समस्या मनातून ऐकतात आणि ती सोडवतात. त्यामुळे स्वामींच्या नामाचा जप अतिशय भावपूर्ण करून हा नारळ देवासमोर वहा. स्वामींच्या फोटोसमोर ठेवा आणि त्यानंतर तो मंदिरात, दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात नेऊन ठेवा. जर शक्य असेल, यामधला आणखी एक गुपित सांगते, तर औदुंबर वृक्षाजवळ हा उपाय करा. कारण औदुंबर वृक्ष स्वामी समर्थांची विशेष ऊर्जा धारण करतो आणि तिथे केलेले नामस्मरण अजून जलद फळ देते. हा उपाय श्रद्धा आणि विश्वासाने करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा बदल होतो. स्वामी समर्थावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशाच दिव्य माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.